जमीन काय पहिली पूर्णपणे खडकाळ होती, घेतलेलीच होती. आत्ताच घेऊन नांगर ही करून सगळं म्हणजे तयार केलेली होती. पूर्ण एकदम खडकाळ पद्धतीची खडकाळ होती. पद्धती. मी ज्यावेळी तुमच्याकडे ही जमीन पाहण्यासाठी आलतो किंवा तुमचं काय मनस्थिती काय होती, धाडस काय हे होत नाही, येणार नाही, शक्यता वाटत नव्हती की असं पहिल्यांदाच केलंय, असं राहणार त्यामध्ये कोणतं विल्टिंग किंवा व्हायरस नाही. ह्याचा काय रोगाचा कोणता प्रादुर्भाव तुम्हाला आढळतो? नाही नाही, असं काय कधी काही जाणवलंच नाही, कारण का त्यात साहेबांची सारखी व्हिजिट असायची. सर्वात महत्वाचं, तुम्ही कोणती बुरशीनाशक कोणतं केमिकल वापरलंय का खालून? नाही नाही, तसं ड्रिपद्वारे काही कोणतं दिलं नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी स्टेप ग्रो फर्टिलायझरचा प्रतिनिधी आणि स्टेप ऑर्गॅनिकाचा आम्ही टरबूजवाले. तर आज आपण एक कलिंगडीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर याआधी आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया. सर, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव पांडुरंग गणपती दबडे. माझं गाव आहे राजुरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर आहे 841206 9489. सर, तर जी आता इथं जेव्हा आम्ही तुमची जमीन बघायला आलतो किंवा तुमचं काम चालू होतं, तुमची जमीन कशा प्रकारे होती? म्हणजे ही जमीन काय पहिली पूर्णपणे खडकाळ होती, घेतलेलीच होती. आत्ताच घेऊन नांगर ही करून सगळं म्हणजे तयार केलेली होती. पूर्ण एकदम खडकाळ पद्धतीची खडकाळ होती. पद्धती. ह्याच्या आधी कोणतं पीक वगैरे घेतलं होतं? नाही नाही, काय नाही. पहिल्यांदाच पहिल्यांदाच. आणि हे प्लॉट किती एकर आहे टोटल? हे टोटल 10 एकराचा प्लॉट आहे. 10 एकराचा प्लॉट. हा. सर, आम्ही ज्यावेळी तुमच्याकडे ही जमीन पाहण्यासाठी आलतो किंवा तुमचं काय मनस्थिती काय होती, धाडस काय? हे होत नाही, येणार नाही, शक्यता वाटत नव्हती की असं पहिल्यांदाच केलंय, असं राहणार किंवा वन टाइम ज्यावेळी बघितलं त्यावेळेस. आमचा तुम्हाला काय त्यावेळी सल्ला राहिला? तुमचा सल्ला चांगला सल्ला दिला तुम्ही की 100% करा, बिगर अडचण तुम्हाला कसली अडचण येऊ देत नाही. काय अडचण येणार नाही किंवा काय, फक्त तुमचं तुम्ही डेअरिंग करून हे करा. बरोबर. तर तुमच्या जे आता प्लॉटची कंडिशन, आजचा कितवा दिवस आहे? आजचा 62वा दिवस. 62 दिवस आहे. ह्याचा काय व्यवहार वगैरे झालेला आहे का? व्यवहार झालेला आहे. काय रेटने दिलेला आहे? 20 रुपये 50 पैसे. 20 रुपये 50 पैसे. किती किलो पासून तुम्ही दिलेला आहे? ते 1.5 किलो 1.5 किलो पासून पुढचे. पुढचे. आता सरासरी तुम्हाला ह्यात साईज किती भेटली? सरासरी भेटेल 3-3.5 किलोची. तशी आहे कुठं कुठं 6, 6.5, 5.5, 4.5. ओके. सरासरी 4, 4.5, 3.5च्या आसपास आहे, आसपास भेटेल साईज आहे. तर ही व्हरायटी कोणती? शिंबा. सर, जे आता एवढा मोठा जे प्लॉट आहे 11 एकर, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतं विल्टिंग किंवा व्हायरस नाही, ह्याचा काय रोगाचा कोणता प्रादुर्भाव तुम्हाला आढळतो? नाही नाही, असं काय कधी काही जाणवलंच नाही, कारण का त्यात साहेबांची सारखी व्हिजिट असायची. साहेबांचं सारखं ट्रीटमेंट व्यवस्थित त्यांनी दिल्यामुळे कधी काही अडचण आलीच नाही आपल्याला. तर मला असं विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आपलं कंपनीचं किंवा खांडेकर साहेब जे येत होते, त्यांचं वॉटर मॅनेजमेंट कसं होतं? म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट तुम्हाला काय वाटतं? पाण्याचं मॅनेजमेंट पहिल्या स्टार्टिंगला तर काय 1 महिनाभर एकदम निवांतच होतं. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं. मग महिन्यानंतर हळूहळू थोडं वाढत पण एवढा म्हणजे जास्त अति काही हे नाही. बरोबर. म्हणजे आता काय की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच वेळा आम्ही ज्या प्लॉट वरती जातो, शेतकऱ्यांची अपेक्षा असते की आम्ही प्लॉट वरती गेल्यानंतर साहेबांनी काहीतरी चिठ्ठीत औषध लिहून द्यावं किंवा ह्या गोष्टी कराव्या. तर ते म्हणजे असं तुम्हाला वाटत होतं का की बाबा गरज नसताना कोणती औषध वगैरे किंवा सर्वात महत्वाचं, तुम्ही कोणती बुरशीनाशक कोणतं केमिकल वापरलंय का खालून? नाही नाही, तसं ड्रिपद्वारे काही कोणतं दिलं नाही. ह्याच्या आधी कधी तुम्ही प्लॉट कलिंगड्याचा केलता का? केलेलं आहे. अगोदर केलेलं त्यावेळेस बुरशीनाशक कीटकनाशक देत होता. पण आता तुम्ही कोणतं दिलंय का ह्याच्या? म्हणजे एक तर दिलेलं काय तसलं. आणि तुम्हाला स्प्रे पण एकदम कमी झालेले आहेत वरून. 7 स्प्रे झालेला आहे आणि ड्रिप इरिगेशन पण 4 दिवस आड झालेला आहे. ह्याला 3-4 दिवस आड एक झालेला आहे. तरी तुम्ही सर जरा प्लॉट दावा, कुठेही प्लॉट आज 62-63 दिवस झाले ना? 62-63. तर कुठेही म्हणजे कुठं हिरवागार प्लॉट आहे, अजून हे 15 दिवस प्लॉट कसल्याही परिस्थितीत टिकू शकतोय. कुठेही तुम्हाला वेल्टिंग दिसणार नाही, डम्पिंग दिसणार नाही किंवा कुठेही रोग दिसणार नाही तुम्हाला. एकदम अतिशय छान असा प्लॉट आहे. ग्लेजिंग वगैरे पण मस्त आहे. साईज फळाची चांगली आलेली आहे. तरी जे काय तुम्ही आमच्या कंपनीची औषधं किंवा काय प्रोडक्ट वापरले, त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले? रिझल्ट 1 नंबर आहे. रिझल्टचं काय अडचण नाही.
हा. म्हणजे इतर शेतकरी बांधवांनी काय आमचा सल्ला घ्यावा, आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरावं? 100% सल्ला घ्यावा, वापरावा. कारण का ह्या औषधाचा स्प्रेचा म्हणा किंवा खालच्या ड्रिचिंगचा म्हणा, म्हणजे एकदम एक नंबर फायदा होतोय तुम्हाला आणि लवकरात लवकर त्याचा रिझल्ट भेटतोय आपल्याला. आणि तुम्हाला काय म्हणजे इतर जे मार्केटला किंवा सल्ला देणारे किंवा हे असेल तर त्याच्या किंवा तुम्हाला खर्च आमचा कसा कमी वाटतोय का जास्त वाटतो? कमी वाटतोय. 100% स्प्रे कमी होतात. होय. कोणतेही आपण बुरशीनाशक केमिकल खालून देत नाही. ड्रिप आणि शेतकरी बांधवांना असं आहे की लोकांचा एक भ्रम झाला की खालून आपण केमिकल तुम्ही देता की केमिकल द्यायलाच लागतं. असं ह्यांना सुद्धा आम्ही ज्यावेळी प्लॉट ह्यांच्याकडे जमीन बघायला आलतो त्यावेळी ह्यांना आम्ही एक ठामपणे बोली केली की बाबा कोणतंही बुरशीनाशक केमिकल खालून सोडायचं नाही, तरच आम्ही तुमच्या प्लॉटवरती विजिट देऊ. तर ह्यांनी पण आमच्या तंतोतंत गोष्टी पालन केल्या किंवा खांडेकर साहेबांनी वेळच्या वेळी येऊन विजिट दिल्या. आठवड्यातून 2 दिवस त्यांची पण विजिट होत होती. एकमेकाच्या सल्ल्यातून असं नाही की बाबा आमच्याच कंपनी ह्यांना आम्ही हे पण दिलं की बाबा तुम्हाला एखादा प्रोडक्ट जर चांगला वाटत असेल, रिझल्ट असेल तर आपण सांगा, पण आपल्याला प्लॉट एकदम व्यवस्थित आणणं गरजेचं आहे. आणि एकदम कमी स्प्रे मध्ये कमी खर्चामध्ये प्लॉट आणलेला आहे आणि 1 टाइम 10 एकरचा प्लॉट आहे. म्हणजे तुम्ही आता प्लॉट बघितलाच आहे. म्हणजे कसं एकदम तुम्हाला असं वाटतं का ही प्लॉट 60-65 दिवसाचा असले, आता जी 40-45 दिवसाची ग्लेजिंग असते तशी प्लॉट वरती. म्हणजे तुमचं सारखं आम्हाला म्हणणं येत होतं की साहेब टिगल का प्लॉट, रानात पहिल्यांदाच केलंय, म्हणजे विल्टिंग होईल, डम्पिंग होईल, टिगल का? तुम्हाला आता काय वाटतं का अशी शंका? व्यापारी सुद्धा म्हणते की एक नंबर प्लॉट आलाय, म्हणजे एकदम साईज वगैरे जोरात आहे, काही शायनिंग वगैरे चांगली. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे की बाबा आता इतर ठिकाणी आम्ही जातोय, आता तिथं सरासरी 60-55 दिवसांनी वेल बसायला चालू होते. तुम्हाला इथं कुठं जाणवतंय का असं? काही सुद्धा नाही. बरं, तुम्हाला ज्यावेळी आम्ही तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट द्यायला आलो त्यावेळी गोष्टी जशा सांगितल्या होत्या तशा तुम्हाला प्लॉटच्या माध्यमातून जाणवल्या का? किंवा आम्ही पहिल्यांदा काहीतरी वेगळं सांगितलं नंतर तुम्हाला असं काय? म्हणजे इतर शेतकऱ्यांनी आमचं स्टेप ऑर्गॅनिकाचं तंत्रज्ञान घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? का घेतलं पाहिजे याचं काय तुम्हाला वाटतं? सगळे रिझल्ट चांगले आहेत, एक नंबर. म्हणजे जी काय औषध असो किंवा खालनं द्यायला ड्रिप मधून असू दे, काही सगळे एक नंबर गोष्टी नाहीत. म्हणजे कोणचे काय म्हणजे फॉल्ट सांगण्यासारखं कोणताच नाही. ओके. तर शेतकरी बांधवांनो, एकदा अवश्य तुमचाही कलंगडे खरबूज जर लावणार असताल तर तुम्हाला बी आमची विजिट पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आमच्या कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका. अवश्य आम्ही तुमच्या प्लॉटवरती येऊन विजिट देऊ आणि आमचं सहकार्य तुमच्याशी कायमस्वरूपी राहील. धन्यवाद.